नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात। तर इथं 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना शोल्डर, गळा रुंदी, मुंडा किती घ्यायचा, कटोरीला आकार व्यवस्थित गोलाकार यावा, शोल्डर उतरू नये, त्यासाठी परफेक्ट कटिंग कशी करायची, कुठेही ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम नव्हता परफेक्ट ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळे पॉईंट आहे ते लक्षात येतील। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर बघा, इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड पेपर घेऊनच नेहमी ब्लाऊजचं कटिंग करायचं, कारण नेहमी समोरचा पाठीमागचा भाग एकदाच काढला ना तर माप आपलं चुकत नाही। पाठीमागचा समोरचा भाग वेगळा वेगळा काढला तर मुंडेचे आकार चुकतात आणि ब्लाऊज आपला बिघडतो, म्हणून दोन्ही आकार आपल्याला एकदाच कटिंग करायचे आहेत। इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड पेपर घेतल्याच्या नंतर आपल्याला बंद बाजूवरती उंची टाकायची, बंद बाजू आपल्या साईडला करून करायचं। आता उंची घ्यायची आहे, तर 38 साईजचा ब्लाऊज आहे तर तयार उंची 14 इंच पाहिजे आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 15 इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे। तयार उंची 14, 1 इंच मार्जिन 15, उरलेला एक्स्ट्रा पेपर कट करून घ्यायचा। आता गळा रुंदी टाकायची आहे। 38 साईजचा ब्लाऊज आहे, गळा रुंदी 2.5 इंच, 3 इंच शोल्डर, समोरचा गळा आपला 6 इंच घ्यायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन 6.5 इंच, वरती 2.5 इंच घेतलं, खालीही आपण 2.5 इंचच घ्यायचं। आणि इथं समोरच्या गळ्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन गोलाकार देऊन घेतलेला आहे। इथं आकार दिल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी 6 इंच मुंडा घ्यायचा। वरती 3 इंच शोल्डर घेतला, इथंही 3 इंच शोल्डर आहे का बघूनच मार्किंग करायची, म्हणजे शोल्डर जे आहे ते कमी जास्त होत नाही। मुंड्याचा पॉइंट पण पट्टीने मार्किंग करून घेऊ। आता मुंडा घेतल्यानंतर छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाकायचा आहे। 38 साईजचा ब्लाऊज आहे तर 9.5 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे पट्टीने मार्किंग करून घेऊ। आता तेच माप खालच्या साईडला टाकायचं, 9.5 आणि 1.5 कमरेच्या बाजूला। आणि ते पट्टीने जोडून घ्यायचं, शिलाई मार्जिन आणि आपला छातीचा चौथा भाग आहे, म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येतं। ते झालेलं आहे। आता मुंड्याला आकार द्यायचा आहे। 2 मुंड्याचे आकार असतात आपले, एक मुंड्याचा आकार 1.5 इंचाचा आणि एक मुंडाचा आकार 1 इंचाचा। मुंड्याला आकार देण्यासाठी दोन्ही असा पेपर जो आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आणि सुरुवातीला डॉट डॉट मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। इथून सुरुवात करायची, अशा पद्धतीने पाठीमागचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। खोलगट असा गोल आकार आला पाहिजे। अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा आकार, समोरील मुंड्याचा आकार देताना पण आपण असेच व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर दोन्ही आकार देऊन झालेले आहेत। आता आपण योकपट्टीचं माप टाकूया। योकपट्टीचं माप टाकताना आपल्याला फिटिंगच्या बाजूला
2.5 इंच घ्यायचं. इथल्या बाजूलाही 2.5 इंच घ्यायचं आणि 3 इंच घ्यायचं. 2 मार्किंग करायचे, 2.5 ला आणि 3 ला. अडीचचा अगोदर बॉक्स तयार करायचा आणि वरती 3 इंचाला एक मार्किंग करायची. 2 मार्किंग करायच्या फिटिंग समोरच्या बाजूला. जी हुकलूकची बाजू आहे आपली इथं 2 मार्किंग करायच्या. 2.5 इंचाला एक आणि 3 इंचाला एक आणि 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि सरळ लाईनवरती 3 इंचाला एक मार्किंग करायची आणि 3 इंचापासून कर्वमध्ये गोलाकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. असा क्रॉसपट्टीला असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे झालेलं आहे आपलं क्रॉसपट्टीचंही मार्किंग. क्रॉसपट्टीचा आकार बघू शकता. असा आकार आला तर कटोरीही छान येते आणि क्रॉसपट्टीही छान येते. तर आता छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन किती झालेलं 9.5, 10 आणि 11 इंच. 11चा मध्य काढायचा आहे. 11चा मध्य किती येतो? असा डबल फोल्ड टेप करायचा. अशा पद्धतीनं 11चा मध्य काढून घ्यायचा आहे, कारण गणित करत बसायचं नाही आपण इथं. 11चा असा मध्य काढायचं. अशा पद्धतीने 11चा मध्य काढून घेतलेला आहे. किती आलेला आहे 11चा मध्य आपल्याला? 5.5 इंच आलेला आहे. बरोबर आपलं 11चा मध्य किती येतो? 5.5 इंच. तर कटोरी आपली कितीची तयार झालेली आहे? 5.5 इंचाची कटोरी. आता 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली 2.5 इंच घ्यायचं. समोरचा गळा आहे तिथं 1 इंच घ्यायचं आणि हे तिन्ही पॉईंट जॉईंट करायचे. तिथं किती घेतलं? 1 इंच. इथून खाली 2.5 इंच. छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन 11चा मध्य काढला 5.5 इंचाला आणि असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं कटोरीला कधीही आकार द्या. कटोरी तुमची चुकत नाही बिलकुल. आताच आपला परफेक्ट आकार आलेला आहे. नंतरही आपली कटोरी गोल आकारमध्ये व्यवस्थित येणार. म्हणून अशा पद्धतीनं कटोरीला कधीही आकार द्या. कटोरी कशी परफेक्ट दिसत आहे. आता हे कट करू आपण. कट करताना एक्स्ट्रा जे आहे राहिलेलं आहे ते कट करायचं. सुरुवातीला 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा. दोन्ही पेपर एक ठिकाणीच कट करायचे. सुरुवातीला दोन्ही पेपर एक ठिकाणीच कट करताना 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा. गळा रुंदीला कट मारायचा. असा दोन्ही पेपर हे वेगळे वेगळे करून घ्यायचे. समोरचा गळा जसा मार्किंग केलेला आहे तसा कट करायचा गोल आकारमध्ये. त्याच्यानंतर हा क्रॉसपट्टीचा आकार कट करायचा. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने कटोरी ही कट करून झालेली आहे. बघू शकता हे आपलं समोरचं तयार झालेलं आहे. हे साईडला ठेवू आणि पाठीमागचा भाग घ्यायचा आणि हे गळा रुंदीला कट मारलेला आहे. आता पाठीमागचा गळा जितका आहे तुमचा तितका घ्या. 38 साईजचा ब्लाऊज आहे. पाठीमागचा गळा तयार जो आहे तो 9.5 आहे. अर्धा इंच मार्जिन, 10 इंच. वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली. इथंही 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आणि पट्टीनं जोडून घ्यायचं आहे.
आणि इथं व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा। हे कट करायचं। पाठीमागचंही तयार झालेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवू आणि कटोरी वाढवून घेऊयात। कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आहे। पेपरवरती कटोरी तशीच ठेवायची। कटोरी आपली 38 साईजची आहे। 38 साईजची कटोरी आहे। सुरुवातीला हे जशास तसं मार्किंग करून घ्यायचं। कटोरी जशी आहे तशी मार्किंग केली। ही कटोरी साईडला ठेवू। तर आता सुरुवातीला काय करायचं आहे, कटोरी किती आहे मोजून घ्यायची आहे। 5.5 इंच आपलं कटोरी आहे। आपण अगोदरही तयार कटोरी आपली 5.5 इंचाचीच मूळ कटोरी केली। 5.5 इंच त्याचा मध्य काढून घ्यायचा। 5.5चा मध्य येतो असा मार्किंग करून घ्यायचा। 2.25 इंच 5.5चा आपला मध्य येतो। इथं मध्यावरती मार्किंग करायची। मार्किंग केल्यानंतर खालच्या साईडला बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे। इकडच्या साईडलाही 1.5 इंच घ्यायचं। इकडच्या साईडलाही 1.5 इंच घ्यायचं आणि हे जे आहे ते पट्टीने मार्किंग करून घ्यायचं। इकडच्याही बाजूला सेम। आता समोरच्या गळ्याला काहीच न घेता हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे। कारण समोरच्या गळ्याला जर अंतर वाढवलं तर कटोरी आपली समोरचा गळा पसर होतो, त्यामुळे हे असं वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच घ्यायचं आहे आणि ह्या पॉईंटला जॉईंट व्हायचं आहे। अंतर इथं थोडं 1/2 इंच घेत अंतर वाढवत आपल्याला ह्या पॉईंटला जॉईन करायचं आहे। डायरेक्ट इथून असं घ्यायचं नाही, थोडं थोडं अंतर घ्यायचं आणि असं बघा मी कसं आता अंतर वाढवते। अशा पद्धतीनं अंतर वाढवत जायचं आहे गोल राऊंड। अशा पद्धतीने ही बघा कटोरी तयार झालेली आहे आपली। इथं किती वाढवलेलं आहे आपण 1.5 इंच, इथंही 1.5 इंच, हेही आपलं 1.5 इंच आहे खाली। हा जो आहे तो मध्य आहे आपला आणि इथं आपण 0.25 म्हणजे 1/2 इंच घेतलेला आहे। अशा पद्धतीने ही कटोरी वाढवलेली आहे। आता हेही कट करून घेऊ आपण। बघू शकता किती सहज पद्धतीने मी तुम्हाला इथं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे। तर कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, सुरुवातीला माप व्यवस्थित टाकली की आपण ब्लाऊज व्यवस्थित कटिंग केला तर ब्लाऊज आपला कधीही बिघडत नाही। तुम्ही ब्लाऊज कसाही शिलाई केला तरी तुमचा ब्लाऊज परफेक्ट येतो। फक्त कटिंग महत्त्वाचं आहे, कटिंग परफेक्ट जमलं पाहिजे। आता इकडचं टोक इकडच्या टोकावरती ठेवायचं। कमी जास्त भाग असेल तर कट करून घ्यायचा, नसेल तर थोडासा इथं गोलाकार देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने ही कटोरी वाढवून तयार आहे। बघू शकता 38 साईजच्या ब्लाऊजचं मी इथं तुम्हाला पूर्ण कटिंग करून दाखवलेलं आहे। कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा। बाई कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड होईल। इथं आपलं 1 इंचचा मुंड्याचा आकार कट करायचा राहिलेला आहे, तो आकारही कट करायचा, विसरायचा नाही। चुकून आपलं एक कट करायचं राहिलेलं, हा आकार कट करायला विसरायचं नाही। अशा पद्धतीने बघा कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीने कटिंग करा, म्हणजे ब्लाऊज आपला
परफेक्ट येईल, कुठेही बिघडणार नाही. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथं जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.